नाशिकच्या भाजप कार्यालय इथं आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। त्याचं कारण म्हणजे माजी महापौर विनायक पांडे, काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते शाहू खैरे, माजी महापौर यतीन वाघ यांचा भाजपमधील प्रवेश। या प्रवेशाला नाशिकमध्येचे आमदार देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियावर विरोध दर्शवत आपली नाराजी स्पष्ट केली। या पक्षप्रवेशावेळी आमदार फरांदे यांनी अनुपस्थिती देखील दर्शवलेली होती। त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांचे समर्थक आणि या प्रवेशाला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालय इथं एकत्र येत या पक्षप्रवेशाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व जणांनी पांडे, खैरे आणि वाघ यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला। भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू असताना दुसरीकडे पांडे, खैरे, वाघ हे भाजप कार्यालयाजवळ आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत आले होते। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। भाजप कार्यालयाच्या एका बाजूला पोलिसांकडून आरसीबीचं पथक, पोलीस कर्मचारी यांना तैनात करत एक मानवी साखळी उभी करण्यात आली होती। माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे मंत्री गिरीश महाजन यांच्या पक्षप्रवेशासाठी दोन तास उभे होते। तर दुसऱ्या बाजूला भाजप कार्यालय इथं भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला जात होता। अखेर 2:15 वाजताच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन भाजप कार्यालयात दाखल झाले। मंत्री गिरीश महाजन यांना भाजप कार्यालयात प्रवेश करतेवेळी आज रोजी होणाऱ्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेराव घालत आपला विरोध दर्शवला। तर गिरीश महाजन यांना काहीशा धक्काबुक्की देखील झाल्याचं दिसून आलं। असे सगळे असताना भाजपच्याच आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा विरोध असताना हा संपूर्ण विरोध डावलून अखेर विनायक पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला। त्यामुळे आता येत्या काळात भाजप आमदार देवयानी फरांदे त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल पाहणं देखील महत्त्वाचं असेल। तर संकटमोचन मंत्री गिरीश महाजन हे या संकटाला कसं सांभाळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।